नमस्कार, मी विश्वनाथ आणि आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आमच्याबरोबर आहेत मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर साळकर. आम्हाला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण जर गोव्यात बघितलं तर कोविडची आकडेवारी असेल किंवा मृत्यू असेल यांचा दर जो आहे तो कुठेतरी कमी होताना दिसतो आणि याच सर्व संदर्भात असं म्हटलं जातं की लवकरच पुढील काही दिवसात कोविडची तिसरी लाट येऊ शकते आणि ही तिसरी लाट मुलांना खूप हानिकारक ठरू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. डॉक्टर देखील सांगत आहेत. सो या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी सध्याची राज्यातील कोविडची स्थिती काय आहे, काय उपाययोजना भविष्यासाठी केल्या पाहिजेत, याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर साळकर आहेत. आम्ही त्यांच्याशी बातचीत करूया. दोतोर सगळ्यात पयलीं तुमकां वेलकम. कोविड आता सध्या आमी पळयत जाल्यार खंय तरी कमी जातना असो दिसता. आंकडेवारी आमी जर पळयत जाल्यार तशें दिसता. सो खरी तशी परिस्थिती आसा काय, किंवा हो कर्फ्यू जो लायलो तेचो खंय तरी परिणाम जातना दिसता? तुमचें कितें मत? सी ह्यो जे पॅन्डेमीक आसता न्ही त्यो अश्योच आसता. देर इज अ फर्स्ट वेव, देर इज अ सेकंड वेव एंड देर इज मागीर थर्ड फोर्थ अशे बारीक बारीक वेव आसता. इफ यू गो बाय स्पॅनीश फ्लू, हाजे म्हणजे 100 वर्सां फाटीं जो आयिल्लो स्पॅनीश फ्लू, तातूंतय मॅक्झिमम 5 crore पीपल डायड इन द सेकंड वेव. 5 कोटी लोक मेले जगभराचेर. तेन्ना हेल्थ सेक्टर एंड ऑल नथींग वॉज इतके देर वॉज नो इम्प्रुवमेंट ऑन दॅट. म्हणजे कम्पेअर टू स्पॅनीश फ्लू आमी खूब आतां सद्याची पॅन्डेमिकान एवरीवेर इन ऑल ओवर द वर्ल्ड इट इज मच बेटर कम्पेअर टू स्पॅनीश फ्लू. पण तातूंतय सेकंड वेव आयली. सो सेकंड वेव येतली हें आमकां खबर आशिल्लें एक्चुली, सगळ्यांक खबर आशिल्लें. पण नन ऑफ देम वेर रेडी. अशें न्हय की आमीच रेडी आशिल्लीं अशें न्हय, पण बाकीच्यो स्टेट्स ऑल्सो वेर नॉट रेडी. नन ऑफ हॅव देम प्रिवेर. आमकां एक भितरसून दिसतालें की ती न येवची म्हणून. आमकां सगळ्यांक दिसता न्हय. हांव जेन्ना कॅन्सर पेशंटांक वयता ताका कॅन्सर पेशंटाकूय दिसता की हांवें सांगचें की ताका कॅन्सर ना म्हणून. कित्याक ताका आयकूंक आसता बरें दिसता की आपल्याक जें जाय तें आयकूंक. सो समटायम्स दॅट इज दे आमकां मागीर ना येवची ना. एक्चुअली इफ यू सी माय डिसेंबराची इंटरव्यू किंवा नोव्हेंबराची, इवन फॉर दॅट मॅटर नोव्हेंबर न्हय सप्टेंबरान इंटरव्यू दिल्लो हांवें. तेन्ना सांगिल्लें हांवें सेकंड वेव समवेर अरावंड फेब्रुवारी मार्चान बी येतली म्हणून. आतांय आमकां दिसता की थर्ड वेव येतली म्हणून. पण आतांचो जर सद्याचो आलेख जर पळयत जाल्यार देर इज ऑलवेज अ फ्लॅट वेव आशिल्ली पयलीं कशी वताली, अशी जाली आनी मातशी वयर आयली आनी अशी देंवली ती, म्हणजे लाँग गॅप गेलो. सेकंड वेव कशी गेली, सेकंड वेव टाक तो फास्टूय सकयल आयली. कित्याक जी स्लो वता न्ही ती स्लोच सकयल येता, जी फास्ट वता ती फास्ट सकयल येता. कित्याक इन्फॅक्टिविटी वाडटा. तुजी इन्फॅक्टिविटी वाडली की तूं एकटो पॉझिटिव्ह जावप म्हणजे तुज्या बरोबर आमी कांय ना जाल्यार मिनिमम एक 10-15 लोक तरी अशें धरता की ते पॉझिटिव्ह आसतले म्हणून. आनी आमची जेन्ना 50% पॉझिटिविटी गेली, वीच वॉज द हायेस्ट इन इंडिया. कळ्ळें न्ही. आय डोंट नो हाव इतकी कशी जाली ही कोणाकूच कळूंक ना. पण इट वॉज द हायेस्ट इन इंडिया. दॅट मिन्स एवरी ऑल्टरनेट मनीस वॉज पॉझिटिव्ह. म्हणजे तूं आनी हांव आतां उलयता आनी हांव जर पॉझिटिव्ह आयलो, वी कन्सिडर टू यू एज पॉझिटिव्ह. अँड दॅट्स वाय आमचो कन्सेप्ट ऑफ आयवरमॅक्टीन ऑल्सो वॉज तेन्ना जो आयलो की सगळ्यांक दिवचें आयवरमॅक्टीन वॉज बेस्ड ऑन दॅट कन्सिडर दॅट एवरीबडी इज पॉझिटिव्ह. जेन्ना तुजी 50% जेन्ना तूं पॉझिटिविटी आसता दॅट मिन्स सगळेच पॉझिटिव्ह न्हय. देन वाय टू वेट फॉर देम टू गेट सिम्टमॅटीक. दीस वॉज लायक आमी एक कन्सेप्ट धरलो जाल्यार आयवरमॅक्टीन वॉज जाका सायड इफेक्ट कांय ना म्हणजे त्रास नाशिल्ले आनी चीप आहा मेडिसीन, ताजे सायड इफेक्ट ना आनी इट इज हेल्पफूल. आनी इट इज नाव आतां एक नवीन हें आयलां तें पयल्यार ऑल द स्टेट्स वेर आयवरमॅक्टीन इज यूज न्हय हॅव ड्रॅमॅटिकली ड्रॉप इन द नंबर, इन्क्लुडींग महाराष्ट्रा, राजस्थान, कर्नाटका अँड गोवा. अँड तामिळनाडू वेर दे हॅव नॉट डन स्टील नॉट कमिंग डावन. तेलंगणा ताणें वापरूंक ना आयवरमॅक्टीन, थंय अजून येना सकयल. दॅट मिन्स विदीन 3 weeks पळया 7 मे आमी मॅक्झिमम आशिल्ले, 4,000 प्लस आमी पळयले 7 मे. विदीन 3 weeks वी आर डावन टू 1,000 कमी. म्हणजे दर इज अ ड्रॅमॅटीक ड्रॉप. फाटल्या फावट इट टूक अरावंड 6 weeks टू कम डावन बिकॉज इट वॉज अ स्लोप आशिल्ली. ह्या फावट फास्ट वयर गेले, फास्ट सकयल आयले. येस, पण अजून पर्यंत वी आर नॉट आउट ऑफ इट. म्हणजे दॅर इज मे बी अ नीड टू स्लोली तुवें हळू अनलॉक करूं येता, स्लो बी. कित्याक टोटल तुवें अनलॉक सुद्दां केलें न्ही जाल्यार तो जो मनीस भायर येता आनी भोंवता आनी सगळ्याक भोंवता तो परत घरांतल्यांक वचून दितलोच ओवर अ पिरियड ऑफ टायम, कित्याक तोय इन्फेक्ट जातलो. सो स्लोली एक ताका अनलॉक करपाची हे प्रक्रिया चालू करची पडटली. नॉट सडनली की बाबा सगळेच फाल्यां ओपन केले, सगळे भोंवतले, परत हाडटले सगळे जाण. थर्ड वेव आमी कित्याक एक्सपेक्ट करता की आमचें एक्सपेक्टेशन आशिल्लें की वी वील वॅक्सिनेट एवरी वन. म्हणजे गोंयांत तरी आमकां दिसतालें की म्हजें तरी हांव जेन्ना डिसेंबरान पयली हांवें मिटींग अटेंड केल्ली फॉर वॅक्सिनेशन, हांवें तेन्ना सांगिल्लें आमी 3 म्हयने टार्गेट दवरून फास्ट वॅक्सिनेट करूंक जाय. पण वॅक्सिनेशन हेजिटन्सी वॉज सो. पयलीं सगळ्यांनी बोवाळ घालो, वॅक्सिन नाका, वॅक्सिनान मरतले, क्लॉट जातले, हे जातले, ते जातले. आतां तेच लोक सांगता लोकांक की वॅक्सिन घे म्हणून.
म्हणजे तुम्ही इवन आमचे दोतोरय आहा भितर आनी खुबशे जाणांनी हे नेगेटिविटी जी निर्माण केली अबावट द वॅक्सीन ताजो आमी आतां हे भोगता हे सगळे जाण. तेन्ना जर सगळ्यांनी एक बाबा ना चल करुया सगळ्यांक वॅक्सिनेट करुया असो जर एक स्टँड घेतिल्लो जाल्यार आयज आमचे आनी खुबशे जाण वॅक्सिन जातले. कित्याक आमी आतां पळयतात आमचे टिका उत्सव फर्स्ट आमी केलो दिवचलेचो हांव एग्जाम्पल दिता. ऑलमोस्ट 1400 to 1500 आमी कवर केले 5 पंचायतीन. म्हणजे प्रत्येक दिसा अरावंड 200 सुद्दां एवरेज 200-300 एवरेज दिल्ली. आयज आमी परत तो टिका 2 केलो. वी हॅव नॉट क्रॉस्ड इवन 500. दॅट मिन्स पीपल आर स्टील नॉट कमिंग रेडी. बट आय कॅन एश्युअर यू हे 2000 जे आमी टिका उत्सवान केले दे वूड हॅव नेवर कम टू द मेन सेंटर अँड डू. सो दीस इज अ एडिशन. ते केन्ना पावचे ना ती तूं एक्चुली तूं थंय वचून पळयल्लें न्ही ती बायलां जी णववारी साडयो घेवन ती ल्हान काम करून आपली काजी घेवन ती मागीर येवन मागीर 4 तांणी वॅक्सिनेशन केलें. ते तुका आपलो दिसावडो सोडून 2-3 बशी क्रॉस करून तुज्या हॉस्पिटलान थंय हेल्थ सेंटरान येवन घेतली सगळो दिसावडो गेलो तांचो. इट्स व्हेरी अनलायकली. आनी ते बी एकट्यानूच न्हय फूल फॅमिलीन करचें पडटा जाणट्यांनी सगळ्यांनी. सो इट वॉज नॉट सांगपाक बरें तें आमी तेन्ना सजेशन दिल्लें की प्रत्येक सब सेंटरान करचें म्हणून. अजून हांव सांगता गव्हर्मेंटाक की गव्हर्मेंटान सब सेंटरान एक आठवड्यान एकदां एक पंचायतीन दवरूंक जाय. सो दॅट कोण उरल्या बिरल्या ते दिवचे. और आमी दुसरें सजेशन दिलां की आमकां लिस्ट दिवचें जाणी घेवंक ना तांकां मागीर आमी सोदूंक बरें पडटलें न्ही बाबा ह्या घरान हे आतां बाबा सपोज मुळगांव पंचायतीन बाबा ही एक 200 जाण उरल्या घेवपाचे त्या 200चेर आमी कॉन्सन्ट्रेट करूं शकता. सो ते GELाक सांगून ते आमी तशें जर एक लिस्ट मेळत जाल्यार पंचायत वायज जर लिस्ट मेळत जाल्यार आमी कॉन्स्टिट्युएन्सी वायज आमचे सगळ्यांक भितर इनवॉल्व करून पंचांक इनवॉल्व करून सगळ्यांक इवन कार्यकर्त्यांक इनवॉल्व करून हे करूं शकता. सो दॅट वी कॅन गेट टू द एटलिस्ट 70%. सी इन अ हातून न्हय 70% तरी वॅक्सिनेशन जावपा जाय. 60 ते 70 60 तूं मातशें लेस पण 70%. यू डोंट एक्सपेक्ट 100%. 100% जावचेंच ना खंयचें. आमी इवन मॅक्झिमम वी हॅव ट्रायड नॉट पॉसिबल. आनी 70 जाले जाल्यार इट शूड बी ओके. कित्याक प्रेग्नंट आशिल्ली ही आशिल्ली खूब जाणटे आशिल्ले खुबशे जाणांक नाका म्हणटाले. 70% सुद्दां जाले जाल्यार वी शूड बी ओवरकमिंग ऑल दीस 3rd 4th वेव जी जातली ती जावंक ना. आय डोंट एक्सपेक्ट सांग. सो तुम्ही म्हणटा की 3rd वेव जर येयलें जाल्यार हेचेर एकूच उपाय तो म्हणजे वॅक्सिनेशन. तेचेर आमी खूब मोठ्या प्रमाणात आमी आमची जीव सांबाळूंक शकता किंवा कोवीड पासून आमी पयस रावपाक शकता. आनी तुमी सांगलें की GEL ह्यो संस्था तेंच्यांनी एक मेकॅनिझम करून गांवगिऱ्या वाठारांनी हें वॅक्सिनेशन व्हरपाक जाय. डॉक्टर आमी जर आतां पळयलें मॉर्टेलिटी रेट पळयली गोंयची किंवा भारताची जाल्यार एज कम्पेर टू बाकीच्या देशांनी आनी हितून स्थिती कितें आसा अशें दिसता तुमकां? बाकीचे देश आमी म्हणटा न्ही लेट्स कंपेर वीथ द बेस्ट जांचे पयशे तांचे कडेन आहा तांचे हेल्थ स्ट्रक्चर बेस्ट आहा. अमेरिका न्ही आमी वी लूक टू अमेरिका फॉर द बेस्ट हेल्थ स्ट्रक्चर. पूण तांची परिस्थिती आमच्या पेक्षा बाट. तुमी जर तेन्ना पयलेच हाका सेकंड वेवाक तर आमी पळोवंकूच ना तांचे कित्याक आमीच आमचे सांबाळूंक उरले. तांच्यो बातम्योय पळोवंक पावना आमी. फर्स्ट विका आमी तांच्यो बातम्यो पळयताले न्यूयॉर्काक लोक जमनीर न्ही दिल्ले तांच्या हॉस्पिटलांनी तांणी विचार सुद्दां करूंक नाशिल्लो. तांच्यो अश्यो बॉडी सगळ्यो घालून बॅगांनी ते व्हरताले कळ्ळें न्हू. सो दे वेर ऑल्सो आमच्या एक आनी यू हॅव टू अंडरस्टँड वन थिंग एट द पीक ऑफ द पॅन्डेमीक न्हय नो गव्हर्मेंट नो बडी कॅन डू एवरीथींग वॉट यू वॉन्ट बेस्ट जावंक शकना तुजे कडेन. बिकॉज कितें आहा तुका एका सपोज ICU आहा म्हजे कडेन 10 बेडाचो एक 7-8 पेशंट आयले 10 पेशंट आयले आनी 1-2 जाण घरा वतात 3 जाण परते येतात. आय कॅन हँडल दॅट व्हेरी इजिली. हांगाच तुका म्हाका सपोज 10 पेशंट आहा ICU म्हजे फाल्यां सपोज 100 म्हाका सांगलें तूं आतां एडमीट कर आनी ट्रीट कर हाव आय वील डू. मॅन पावर नाका तुका मशिनरी नाका तुका. आनी हें सगळें तूं पयलीं एंटिसिपेट करूं शकना. एवरीथींग इज नॉट पॉसिबल. ते पॅन्डेमिकाचें स्ट्रक्चरूच अशें आहा की इन अ शॉर्ट पिरियड ऑफ सर्ज आहा न्ही लायक आमी आतां पळयलो मे म्हयन्याचो सर्ज 15 दीस जे आशिल्ले न्ही फ्रॉम मे बी अरावंड 10 ते अरावंड 15 ते 20 पर्यंत जे 25 पर्यंत तो एवरीबडी वॉज जस्ट हेल्पलेस सारको. सो यू कांट ब्लेम एनीबडी फॉर दॅट. इट इज एवरीवेर. सगळ्या स्टेटींनी सेम प्रॉब्लेम वॉज देर. अशें न्हय की ते गोंयानूच आशिल्लें सगळ्या स्टेटींनी आशिल्लें. येस आनी तुमकां सगळ्यांक दिसलें न्ही ती ऑक्सिजना खातीर लोक मेले आनी आय हॅव माय डिफरन्स ऑफ व्यू ऑन दॅट. आय फेल्ट दॅट पेशंट्स डायड बिकॉज ऑफ द डिसीज. कळ्ळें न्ही. ऑक्सिजनान जर ते मेल्ले न्ही त्या वेळा जाल्यार आयज कित्याक मेले पेशंट. ऑक्सिजन बरें जावन सप्लाय जावन सुद्दां डेली 30 जाण कित्याक मेले. दॅट मिन्स दोज हू आर दॅट डिसीज ओन्ली इज बॅड. तुजे लंग्स जर इतके बॅड आहा की एक अर्दवर तूं मातशें ऑक्सिजन प्रेशर कमी जाल्लो सोंसूं शकना दॅट मिन्स यू वील नॉट सर्वायव.
आम्ही स्टॅटिस्टिक्स काढल्या न्ही ऑफ व्हेंटिलेटराचे जे पेशंट आहा न्ही ऑलमोस्ट 90% विल सकम टू द डिसीज. 90% भायर येवपाचो चान्सीस ना. 10% ऑल्सो यू आर एक्स्ट्रीमली लकी, तुजी सामकी नॉन स्मोकर आसूंक जाय तूं, तातूंत तुजें मातशें बेगीन टायमार तुका व्हेंटिलेशन जावपाक जाय आनी तूं जर सामको देव तुज्या सायडीक जाय जाल्यारूच तूं भायर येवं शकता. सो इट इज इम्पॉर्टंट टू रियलायज दॅट आतां व्हेंटिलेटराचेर आसा जे पेशंट दे आर गोईंग टू डाय ओवर अ पिरियड ऑफ टायम. सो ओन्ली ऑक्सिजना खातीर कोण मरूंक ना. इट इज द डिसीज विच हॅज किल्ड. ऑक्सिजन आतां इतकें बरें जालें मरे, सगळी सिस्टीम बरी जाली, ऑक्सिजन बरें जालें, कोण व्हेंटिलेटराचेर ना, म्हणजे व्हेंटिलेटर आसा थोडे जाण पण अशे रस्त्यार स्ट्रेचराचेर ना, जमनीर न्हिदिल्ले लोक ना, ऑक्सिजन सिलिंडराचेर सुद्दां लोक ना, सारके सेंट्रल लायनीचेर लोक आहा, तरी लोक कित्याक मारता. दॅट मिन्स हो जो येदो व्हडलो बोवाळ लोकांनी केलो की ऑक्सिजना खातीर लोक मेले इज नॉट करेक्ट. ऑक्सिजना खातीर तुजें थोडो मातशें थोडो वेळ तूं मातसो वयर सकयल जावंक शकता, बट यू कॅनॉट डाय ऑफ ऑक्सिजन ना म्हणून, बिकॉज तुजे ते लंग्स जर तितके पिड्ड्यार आसा जाल्यार येस देन वी कॅन. सो बेजीक कॉज इज द लंग. ऑक्सिजन मे बी जस्ट अ सपोर्टीव तुका जाय, पण तुजे लंग्सूच सारके ना, तूं कितकोय ऑक्सिजन ताका दिलो ही वील नॉट सर्वायव न्ही. सो दीस इज अ इम्पॉर्टंट पार्ट वीच एवरीबडी हॅज मिस्ड. एंड आतां म्हाका दिसता की देर इज इवन गव्हर्मेंटाच्या सायडीकसून देर हॅज टू बी अ जे मेले लोक न्ही तांचो सिटी स्कोर कितको आशिल्लो, तांचो सपोज तो 22 आशिल्लो 23 आशिल्लो, दॅट मिन्स तो वाचलो जाल्यार ही शूड बी हेल्पफूल, आमकां बरें दिसपाचें. आनी देर आर सो मेनी डॉक्टर्स वीच आर टेलिंग मी इन GMCचे की ह्या सगळ्या हातूंत GMCचें नांव तुमी वायट केलें न्ही, वेन GMC हॅज डन द मॅक्झिमम फॉर द पीपल. आतां जो 300 लोकांचे ट्रिटमेंट करपाची फॅसिलिटी आसा, तूं थंय म्हाका 600 घाल म्हणटा लोक, जाल्यार कशें जातलें. वॉट इज युअर एक्सपेक्टेशन. म्हणजे लोक मनीस न्ही ते शेवटी. मॅन हॅज टू बी ताजे एरर आसतले, ह्युमन एरर आसतले, ह्युमन तांकां काम करपाक दीसभर काम करप इज नॉट इजी. हांवूच पळयता आतां आमी आतां आमचे दिवचले स्टेपअप चालू केला, 2 वरां तें हें घालून रावंड घेवप इज नॉट इजी. So you have to understand that the people have died most likely 99% of them have died because of the disease. Oxygen खातीर असो कोण मेल्लो ना, that I am quite sure. Still I would love GMC to give a proper data of all the patients who have died. कळ्ळें न्ही, तांचे what is the stage of that disease, कितकी तांकां सिटी तांचो व्हॅल्यू कितको आशिल्लो, सिटी स्कॅनाचो व्हॅल्यू कितलो, ब्लड टेस्टाचे व्हॅल्यू कितके आशिल्ले, ते चान्स आशिल्लो काय तांकां वाचपाचो. येस, सपोज असे पेशंट आशिल्ले जे अदरवायज वूड हॅव सर्वायव्ड एंड हॅव डायड, ते इम्पॉर्टंट पेशंट, तांकां सोदून काडप आनी ते खरेंच मेले जाल्यार कित्या खातीर मेले ही कारणां सोदून काडप गरजेचें आहा. बिकॉज लाँग टर्म आमकां फुडें हे अशें जावचें न्ही, त्या पेशंट अशें मरचें न्ही, म्हण ताका तितकी काळजी आमी घेवपाक जाय न्ही. दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट. सो तूं स्टॅटिस्टिक्स वायज जर पळयत जाल्यार अमेरिकेक इट वॉज अरावंड 2.3, अजून लेटेस्ट स्टॅटिस्टिक्स तांचे 2.3 डेथ्स. दॅट मिन्स सपोज तुवें आतां 100 हे पळयले, 100 पॉझिटिव्ह पेशंट आयले भितरले 2 काय 2.3% मेले आसतले. गोंयान आमी ऑल ओवर इंडिया घेतली जाल्यार इट इज 1.1 म्हणजे आमी खूब बरे आहात अमेरिके पेक्षा. गोंयान जर आमी पळयले जाल्यार इट इज एप्रोक्सिमेट आमी स्टेज 1 and 2 म्हणजे दोनी वेव घेतले बरोबर जाल्यार इट कम्स टू अरावंड 1.7 वीच इज विदीन द नॉर्मल इंटरनॅशनल स्टँडर्ड. इंटरनॅशनल स्टँडर्ड इज अरावंड 1.5 to 1.7. सो आमी 1.7चे बरोबर. येस, तूं फक्त सेकंड वेवच्यो आनी फक्त तूं जर मे म्हयन्याचीच जर काडत न्ही, स्टील इट इज 2.3 मे म्हयन्याची वेन इट इज मॅक्झिमम. पूण तशें आमी नॉर्मली पळयना, बिकॉज तूं एकाच दिसाचें पळोवंक शकना न्ही. फाल्यां म्हाका म्हणटालो तूं मॅक्झिमम ते 75 लोक मेल्यात तेन्नाचेच काड जाल्यार इट वील कम एज 20%. सो तूं पळयतना ओवरऑल पळोवंक जाय की बाबा येस 100 कोवीड पेशंट आमी गोंयांत निर्माण जाले, तातूंतले कितके मेले. इन द एंड इट इज द डेथ रेट. तूं कितकेय पॉझिटिव्ह जाले आनी तूं घरा गेलो तर डेथ इज इम्पॉर्टंट. आनी आतां आमी पळयता ती पोस्ट कोवीड मॉर्टेलिटी आसता, ती आमी खुबशेंदां आमकां चुकता. म्हणजे आतां कोवीड जालो तूं बरो जालो तरी तूं घरा वता, तुका क्लॉट जाता आनी कितें गँग्रीन जाता, इंटरस्टनल गँग्रीन जाता, ब्रेनाक स्ट्रोक येवं शकता, खुबशें कितें कितें जावं शकता मागीर. प्लस सायकोलॉजिकली आनी बाकी स्कीन रिएक्शन ती मारीक म्हण तूं, पण यू कॅन स्टील डाय ऑफ लॉंग पिरियड. ऑक्सिजनचेर डिपेंडंट उरता खुबशे जाण आमी पळयला की आफ्टर अरावंड 4 आठवडे 5 आठवडे सुद्दां थोडे मेल्ले आसा. दॅट इज बिकॉज ऑफ कॉम्प्लिकेशन, लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन. पण आमी पळयतना इमिजिएट डेथ रेट्स पळयता. सो आमी तूं मे म्हयन्याची जर पळयत जाल्यार मे म्हयन्यान अरावंड 63,300 कितें तरी पेशंट्स आशिल्ले आमचे डायग्नोज जाल्ले.
तातूंतले अरावंड 1481 डायड. सो दी रेट कम्स टू अरावंड 2.3% सुमार आसा. सो दॅट इज विदीन नॉर्मल लिमीट. इन द पॅन्डेमीक इतकीच आसता सगळी कडेन. सो अशें न्हय की बाबा GMC हॅज फेल्ड ऑर समबडी हॅज फेल्ड. सी म्हाका खूब वायट दिसता की GMCचें इतकें बरें रेप्युटेशन आशिल्लें, ह्या सगळ्यांनी न्हय ती रेप्युटेशनाक रसातळाक मेळयलें. जस्ट बाय रॉंगली इंटरप्रिटींग द ऑल पॅन्डेमीक जे डेटा आसा तो रॉंगली इंटरप्रेट केलो आनी सगळ्यांनी वाट लावन उडयली हाजी सगळी. फॉरगेट अबाउट GMCची, इवन गोंयची सगळी कडेन भायर सगळी शी तूं जाली वेन एक्चुअली वी हॅव डन द फास्टेस्ट रिकवरी ऑफ एवरीथींग. सी तूं सगळ्यांत पयलींच आसूंक जाय आसलें, हें आसूंक जाय आसलें, तें आसूं अशें केल्लें जाल्यार गव्हर्मेंट आमची खंय पावतली आसली. तितको पयसोय जाय न्ही तुका करपा सगळं. एवरीथींग इज नॉट पॉसिबल. डॉक्टर आतां अशें म्हणटात की तिसरी वेव येवपाची आहा आनी ती चड मोठ्या प्रमाणात भुरगे 18 वर्सां सकयले भुरगे आहा तांकां मोस्ट इफेक्ट जातलो तेजो. सो त्या दृश्टीन आमी गोंया खातीर कितें पयलींच प्रिकॉशन घेवप शक्य आहा? तुमी एक्सपर्ट कमिटीनूय आसात, सो तुमची कितें सजेशन्स तशी आसा किंवा सरकारान हें केलें जाल्यार आमी काही प्रमाणान ताका रोखपाक शकता अशें दिसता तुमकां? सी फर्स्ट थिंग यू हॅव टू अंडरस्टँड दॅट तिसरी वेव जी येतली कळ्ळें न्ही, तातूंत नॉट ओन्ली भुरगीं, आमी सगळे म्हणटा की भुरग्यांक येतली म्हणून, जाणटे आसात भितर. आतां जे जाल्यात न्ही सेकंड वेवचे ते आसात सगळे. इन एडिशन टू दॅट आमकां दिसता की भुरगीं एफेक्ट जावंक शकता. बिकॉज आमचें एंटिसिपेट कशें आसलें तो म्हणसर आनी 1-2 म्हयन्यांनी मोस्ट ऑफ दॅट बाकीचें वॅक्सिनेशन जें कंप्लीट जावंक जाय तें जातलें. सो जेन्ना व्हायरस परत पिकअप जातली तेन्ना तांकां आनी होस्ट कोण मागीर, तांकां कोण तरी मेळपा जाय न्ही, ते भुरगेच मेळूंक शकता बिकॉज दे आर नॉट वॅक्सिनेटेड. सो ते 18 वर्सां सकयलची भुरगीं आहा ते वॅक्सिनेटेड नासतले आनी एटलिस्ट 60% तरी म्हाका दिसता बाकीचे तो म्हणसर एक हें म्हाका आय एक्सपेक्ट नॉट 1.5 months बट आय एक्सपेक्ट अरावंड मे बी इन ऑगस्ट एंड ते सप्टेंबरा पर्यंत ही वेव येवं शकता. आतां आमची हीच सोंपता म्हणसर आनी एक 3 आठवडे सुमार वतले सामकी कमी जाता म्हणसर मागीर ते सगळे लोक भायर येवंक लागतले, सगळे येतले आनी ते मागीर परत वयर येता मे बी अरावंड ऑगस्ट एंड टू सप्टेंबर पर्यंत. सो वी हॅव अरावंड 2 months फॉर गूड प्रिपरेशन. गव्हर्मेंट इज ऑलरेडी प्रिपरेशन आहा ताजेर. आनी काल पॉल म्हणून जे आसा निधी हाचे कमिटी तांणी सांगलां की सिवियर केसीस आसतल्यो भुरग्यांच्यो त्यो अरावंड 3%. 3% म्हणजे आमचें पॉप्युलेशन ऑफ अरावंड 6 lakhs आहा विच आर बिलो 18. 5.8 to 6 कितें तरी आसा विच इज बिलो 18. ते जर धरले तुवें तांचे आनी तांची 3 पॉझिटिविटी धरली, आमी पॉझिटिविटी एक्चुअली न्हय धरली अरावंड 30% सुद्दां धरली जाल्यार 2 लाख सुमार जाले लोक. 2 लाख इन्फेक्ट जाले जाल्यार तातूंतसून दीस इज मॅक्झिमम हायट म्हणजे आमी ऑलमोस्ट 3 times नॉर्मल धरला. 10% वी एक्सपेक्ट बट 30% धरले आमी जाल्यार 2 लाख लोकांक पॉझिटिव्ह जातले भुरगीं आनी तातूंतसून अरावंड 3% वील बी हॅविंग सिवियर कॅटेगरी वेर वी रिक्वायर लिटल बीट एडमिशन्स एंड ऑल. आनी तांकां वेंटिलेटर बी सामके कमी लागतात. मोस्ट लायकली मॅक्झिमम तुका ऑक्सिजन लागू शकतले, बाकीचे तांकां जस्ट फॉर कोवीड केअर सेंटरांनी बी तशें दवरूंक शकतले. सो वी नीड अरावंड 300 to 400 ऑक्सिजन आशिल्ल्यो बेड्स इन्क्लुडींग कोवीड केअर सेंटरान, स्टेप अप सेंटरांनी सगळ्या सेंटरांनी धरून आमी केलें. एक अरावंड 150 सुमार पेडियाट्रीक बेड्स लागतल्यो. तातूंतले 100 म्हाका 36 वी ऑलरेडी हॅव. सो वी नीड टू अपग्रेड दॅट. सामके भुरग्यांचे थोडे NICU के म्हणजे सांगता म्हणजे सामकी क्रिटिकल पेशंट्स आहा तांकां ट्रीट करपाक म्हाका दिसता GMCन दे आर ऑलरेडी प्लॅनिंग समथींग. सो हातून कशें आहा फर्स्ट टायम न्ही गव्हर्मेंट इज ऑन द पॉझिटिव्ह प्रो मोडान आसा. सो तांणी ह्या फावट प्रायवेट सेक्टराकूय भितर ओडल्या सुरवातीकूच. नॉट लायक लास्ट टायम कशें जालें मागीर आमचे कडेन जायना जाल्यार मागीर तुमी येया. आतां कशें आतां आमी वी आर गव्हर्मेंट इज टेकिंग एवरीबडी टुगेदर. चल वील लेट्स फायट इट टुगेदर. सो तांणी सगळ्यांक इम्पॉर्टंट जे सिनियर डॉक्टर जे आहा पेडियाट्रिशियन आनी इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक तांकां सगळे प्रेसिडेंट बी सगळ्यांक IMAक घेतल्या बरोबर. सो एवरीबडी इज गोईंग टुगेदर. सो ही आतां 2-3 आमकां इम्पॉर्टंट आहा इज प्रिपरेशन ऑफ बेड. तांकां कितें वेंटिलेटर इवन एडल्ट आहा तो थोडेशें मॉडिफिकेशन करून आमी वापरूं शकता. आनी मोस्ट इम्पॉर्टंट क्रिटिकल एरिया वील बी लेस दॅन 5 years भुरगीं. तातूंत ती इट वील बी अरावंड 20% ऑफ दॅट फूल लॉट. बाकीच्या आहा ती कशें आहा 12 आनी वयर आहा न्ही तांकां इट इज लायक अ नॉर्मल ओन्ली. वी कॅन टेक द बेड्स फ्रॉम द नॉर्मल जे ICU BCU आहा थंयच्यो त्योच बेड घेवंक मेळटल्यो. 5 to 12 मे बी अ लिटल क्रिटिकल एरिया पण तांकां तितकी सिवियरिटी ऑलमोस्ट 90% तांकां सिवियर नासतले ग्रेड. सो आमकां सगळें कॉन्सन्ट्रेशन वील बी ऑन लेस दॅन 5 years वीच इज मातशें डिफिकल्ट टू ट्रीट बाय अ नॉर्मल डॉक्टर. तांकां तुका पेडियाट्रिशनूच स्पेशल जाय पडटलें. वी हॅव अरावंड 120 पेडियाट्रिशियन आसा.
तातूंतले अरावंड 60 ते 70 हू आर वेल ट्रेन्ड इन इवन व्हेंटिलेशन NICU PICU सारखे हे करू शकता. सो ऑल ऑफ देम कॅन कम टुगेदर. तांकां आतां ट्रेनिंग करपाचें चालू आसा ऑलरेडी. इवन मेडिकल ऑफिसरांचें ट्रेनिंग चालू आसा. इन केस आमकां जर चड दोतोर जाय पडले जाल्यार मेडिकल आमचे MO जे आसा सगळे ते आसा भितर. प्लस प्रायवेट सेक्टरांतले डॉक्टर जे GP आसा, खुबशे GP हू आर ट्रिटींग चिल्ड्रन ऑल्सो, ते स्पेशलिस्ट आसा. आनी प्लस तुका आयुश डॉक्टरांकूय आमी एक सुपरफिशियल ट्रेनिंग दिलां, कित्याक फाल्यां कोवीड केअर सेंटरांनी तेच आसतात आयुश डॉक्टर. सो दे ऑल्सो नीड टू बी देर. सो देर इज कंटिन्युअस डॉक्टर आयरा, डॉक्टर अल्टेकर आसा आमची साऊथ आनी नॉर्थ गोवाची डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. मिमीनूय हें केलां. सो देन वी आर टेकिंग इवन टेम्पररी पोस्ट करपी डॉक्टर आहात तांकांय भितर ओडिल्ले आसा. सो ट्रेनिंग इज गोईंग ऑन. दीस इज गोईंग ऑन. म्हजें एक 2 सजेशनां आशिल्लीं की एक आशिल्लें की सर्वेलन्स आमी करूंक जाय. भुरग्यांचे सर्वेलन्स डॉक्टर आयरा इज ऑलरेडी डुईंग. म्हाका दिसता 96 भुरग्यांचे सर्वेलन्स केलां, तातूंत 9च पॉझिटिव्ह मेळ्ळ्या. सो लेस दॅन 10% तांची पॉझिटिविटी आसा. आनी ब्लड सॅम्पल काडून एलायझा बिलायझा टेस्ट करपाक जायना, बिकॉज दीस इज लिटल लेस सेन्सिटीव हाजी टेस्ट ते करतात ते. पण भुरग्यांक आतां सांगलें ओगी ब्लड दी सॅम्पल पळोवपाक पेरंट्स आर नॉट दॅट रेडी आसा. सो ते एक आसा. दुसरें आमकां आसा जनरल पॉप्युलेशना सुद्दां आमी जर केलें आनी एक अदमास काडलो आमकां 30% पॉझिटिव्ह आहा, 40% पॉझिटिव्ह आसा. कित्याक 50% पॉझिटिविटी आमी पळयल्ली आसा. आतां सुद्दां ती 20%चेर आसा. सो एक्चुअली जर आमी सर्वेलन्स केलें जाल्यार वी कॅन हॅव अ आयडिया की एंटीबॉडीज कितक्या लोकांक तयार जाल्ल्यो आसात. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आमी लास्ट इयर जो सर्वे केलो तातूंत 4.5 lakhs हावज होल्ड्स आमी पळयल्लीं आसा. आनी तातूंत हांव स्वता भोंविल्लो आसा. तेन्ना तांणी घालतना फीड करतना ताचो टेलिफोन नंबर फीड केल्लो आसा ते प्रत्येक घराचो. त्या घरान जर हायपरटेन्सिव्ह आहा, डायबिटीज आहा, किडनी प्रॉब्लेम आसा, ही जाली सगळीं आमी नोट केल्लीं आसा. कळ्ळें न्ही. सो आमकां ही घरां जर आमचे कडेन जर डेटा जर आसा जाल्यार ती घरां खंयच्या PSCच्या अंडर येता आनी तांकां सपोज आमी आयडेंटिफाय केली, तांकां आमी एक कॉल सेंटराक सांगलें की बाबा ह्या घरान तुमचो फोन वचूंक जाय, तांकां कन्विन्स करा की ते आसा पॉझिटिव्ह, खरेंच आसा डायबिटीज, तांकां साखर आहा, खंय ट्रिटमेंट घेता ते तांचो डेटा बरोबर घेवन दवरा. वी कॅन कीप कॉन्सन्ट्रेट ऑन दीस पीपल फर्स्ट बिकॉज दे आर कोमॉर्बीड. कित्याक आतां आमी जे जो आमचो डेटा आमचे कडेन आहा की इन दीस सेकंड वेव 16,000 भुरग्यांक कोवीड जालो. तातूंतले 7 जाण जी मेलीं, ऑल 7 हॅड कोमॉर्बिडिटीज. 7 भुरगीं मेलीं, 7 आउट ऑफ 16,000. सो इट्स इन अ मिनिमम सारकें. पण त्या 7 जाणांक न्हय आयदर दे वेर ओबेस ऑर दे हॅव अ किडनी प्रॉब्लेम, दे हॅव अ हार्ट प्रॉब्लेम ऑर दे हॅव अ डायबिटीज ऑर कितें तरी प्रॉब्लेम तांकां आशिल्ली, इम्युनो डेफिशियन्सी. सो त्या 3 पेशंट सगळे 7 जाण मेले. सो आतां नाव वी कॉन्सन्ट्रेट ऑन दोज पीपल हू हॅव कोमॉर्बिडिटीज. सपोज हातून सुद्दां आमकां मेळूंक ना, सपोज कळ्ळें न्ही, ही भुरग्यांनी आमकां मेळना जाल्यार आमी वी कॅन डिक्लेअर टू द गव्हर्मेंट की ज्याच्या घरान ही आशिल्लीं भुरगीं आसा, कळ्ळें न्ही, तांणी प्रायमरी हेल्थ सेंटरान आपलें रजिस्ट्रेशन करचें म्हणून. आनी वी कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन दोज चिल्ड्रन मॅक्झिमम. बाकीच्यांचेरूय कॉन्सन्ट्रेशन करुया एज एन वेन इट कम्स. पण हांचेर जर आमी कॉन्सन्ट्रेट केलें जाल्यार डेथ रेट कॅन बी डिक्रीज सिग्निफिकंटली. सो हें म्हाका दिसता आतां नेक्स्ट वीक, ह्या विकान एंडाक वी टास्क फोर्साची मिटींग आसतली. आय एम देर इन बोथ. हांव टास्क फोर्सानूय आसा आनी हातूनय आसा एक्सपर्ट कमिटीन. सो आफ्टर स्टडींग ऑल दीस थिंग्स हांवें सांगलां की तांकां की आमी हें हाजेर एक नजर दिवपाची गरज आसा. एंड सेकंड थिंग, आमी स्टेप अप सेंटर जी केल्लीं आसा, लायक हांवें दिवचलें आतां ऑलरेडी आय हॅव स्टार्टेड की थंय एक 10-12 बेड्स जर आमी दवरल्यो विच आर इन द एज ग्रूप ऑफ 5 to 18च्या मदीं, कळ्ळें न्ही, जाल्यार आमी ती एक थंय फॅसिलिटी तयार करूं शकता. तांकां एकूच जाय न्ही, तांकां एक स्पेशल ऑक्सिमिटर लागता. हो जाणट्यांक जो ऑक्सिमिटर आहा न्ही तो थंय चलना, ते लावन पळोवपाचें. तांकां एक मशीनशें येता, कळ्ळें न्ही. त्या मशिनाचेर अशें रॅपिंग करचें पडटा भुरग्यांक तें, आनी तें SpO2 कळटा. सो तो आमी एक ताका कॉस्ट मे बी अरावंड 20,000 to 40,000च्या मदीं आसता. सो आय एम ट्रायंग टू गेट इट फ्रॉम अवर फ्रेंड्स. कोण खुबशे आतां दिवपाक खूब जाण फुडें आयिल्ले आसा. सो तांकां सांगूं येता की आतां फुडल्या हाजे खातीर आमकां आतां ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची कोणाक गरज ना. इतके कॉन्सन्ट्रेटर पावल्या सद्या गोंयांत न्हय, दे आर एडिशनल सगळे. म्हणजे म्हजे कडेन सद्या 9 पेशंट्स आर ऑन ऑक्सिजनेटर आसात स्टेपअपान. पूण आमचे कडेन आनी 15-20 जाण आयले जाल्यार सुद्दां हांव तांकां ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घालूं शकता. पूण पेशंटूच ना आतां सद्या. पण तांकां जर आयली जाल्यार सद्या आमकां गरज आसा जी आमकां कोण जर दिवंक सोदता जाल्यार ते पेडियाट्रीक म्हणजे भुरग्यांचें ऑक्सिजनेशन कळपाक जे इन्स्ट्रुमेंट येता, कळ्ळें न्ही, तो कोणें दिवपाची जाल्यार तांकां ती घेवन आमी दॅट वी कॅन कीप अ रेडी. सो दॅट प्रत्येक स्टेपअप सेंटरान हे 2-2 जर सेट आसत जाल्यार आमकां बरें पडटलें. प्लस हॉस्पिटलांनी ऑल्सो शूड इन्वेस्ट इन दोज हॉस्पिटल फॉर दीस पेडियाट्रीक SpO2 मॉनिटर करपाक.
डॉक्टर तुम्ही आमकां हो वेळ दिलो आणि ही अशी माहिती दिली त्याबद्दल आम्ही गोवन वार्ता लाईव्हच्या वतीने तुमचे धन्यवाद देता. तर आताच डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जर कोविडला आम्हाला रोखायचं असेल तर लसीकरण हा एकच पर्याय आहे. त्याचप्रमाणे आता जी तिसरी लाट येणार असं भाकीत केलं जातं, त्यासाठी जास्तीत जास्त मुलांनी ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे किंवा हे जे इतर आजार असतात डायबिटीस किंवा इतर किडनी आजार, अशा सर्व मुलांनी पुढे येऊन त्यांच्या पालकांनी पुढे येऊन त्यांच्यावर सर्वात आधी उपचार देण्यावर भर दिला पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं. सांगा डॉक्टर. आणि एक वॅक्सिनेशन आम्ही एक हें दिल्लें की तेन्ना आमचें डिस्कशन जाल्लें की जी 2 वर्सां आतां कोणाक भुरगीं आहा, लास्ट 2 इयर्स जी तांकां डिलिव्हरी जाल्या आनी एक्चुअली मदर लॅक्टेटींग आहा जाल्यार तांकां प्रायोरिटी दिवची वॅक्सिनेशन करपाक. कित्याक जेन्ना भुरग्याक कितें जातलें न्ही ताचे बरोबर आवय बापूय रावचें पडटलें. सो आवय बापायक दोगांकूय वॅक्सिनेट करपाक जाय. सो म्हाका दिसता गव्हर्मेंटान फालच्यान चालू करतले गव्हर्मेंट. तातूंत ते आसा कोमॉर्बिडिटीज आसा, कोमॉर्बिडिटीन कॅन्सर आसा, हायपरटेन्शन, डायबिटीज, किडनी आनी हार्टाची डिसीज ही सगळी इनवॉल्व आसतली. म्हाका दिसता फक्त गव्हर्मेंटान इतके चड फाटले जशें आशिल्ले की तो टीक मार्क करूंक जाय, हें करूंक जाय, तसलें कांय नासतलें. तर दोतोरांनी जर आपल्या लेटर हेडीचेर विथ रजिस्ट्रेशन नंबर जर दिलें जाल्यार तें एक जातलें. तांकां प्रायोरिटी आसतली. मागीर सी फेअर आनी बाकीचे आसा टॅक्सी बिक्सी तांकांय आसतल्यो प्रायोरिटी सगळ्यो ज्यो डिजेबिलिटी. सो दे वील स्टार्ट आतां फालच्यान 3 तारखेचे एज पर वॉट CM एस सेड फालच्यान ते चालू जातलें. सो फालच्यान ते चालू जालें जाल्यार ही जे पेरंट्स जर वॅक्सिनेट जाले जाल्यार आमकां फुडें मातशें बरें पडटलें. म्हणजे तांकां कितें नॉर्मली भुरग्यांक येतली फ्रॉम पेरंट्सूच न्ही. पेरंट्सूच जर वॅक्सिनेट जाले आनी मातशें अंडर कंट्रोल उरलें आनी फुडें सपोज भुरग्यांक जालेंय जाल्यार तांची काळजी घेवपाक हें उरूं शकता. सो दोज थिंग्स आर इम्पॉर्टंट की आतां तें प्रायोरिटी वायज तांकां आनी पोर्टलाचेर बी वचपाची गरज ना. दे कॅन कम डायरेक्टली देर. एडिशनल तांणी म्हाका दिसता आयज ते डिक्लेअर करतले. एडिशनल सेंटर्स तांणी हें केल्या, निर्माण केल्या. थंय लोकांनी वचून हे सगळे जे बाकीच्या कोणाक वचूंक मेळचें ना, नॉट ऑन पोर्टल. दीज आर ओन्ली ऑफ दीस स्पेसिफीक जे आसा तांणीच वचून तें घेवचें पडटलें. तांकां तांणी बर्थ सर्टिफिकेट दिवचें पडलें ना. कशें कळटली तुका नाल्यार आवय बापूय आतां 2 वर्सां आसा म्हणून. सो तांणी भुरग्याचें सपोज 2 वर्सां भितर जर आसा भुरगें जाल्यार ताजें सर्टिफिकेट दिवचें पडलें. बाकीच्यांक ते कशें तांची एक सिस्टम आसतली खंयचे तरी सर्टिफिकेट दाखोवपाचें. दोतोरांक म्हाका दिसता जे कोमॉर्बिडिटीज आसा ते एनीबडी कॅन इशू विथआउट इवन आय थिंक डॉक्टर्स कॅन बी इशू डायबिटीज बीपी आसा सगळ्यांक दिवंक मेळटलें. तर डॉक्टरांनी खूप महत्त्वपूर्ण अशी आम्हाला माहिती दिली आणि त्यांनी आता जसं सांगितलं की 2 वर्षापेक्षा लहान मुलं आहेत त्यांच्या पालकांनी स्वतःचं लसीकरण करून घ्यावं, जेणेकरून पुढील भविष्यात जर तिसरी लाट आलीच तर तशा मुलांच्या उपचारासाठी ते आरोग्य यंत्रणेला चांगलं उपयुक्त ठरू शकतं. आम्ही इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. धन्यवाद.